मंत्री नितेश राणे आपल्या सोबत आहेत. सर, निवडणुकीचा माहोल सुरू आहे. अनेक ठिकाणी तुम्ही स्वतः प्रचाराला फिरताय, सभा घेताय. काय चित्र वाटतंय सगळ्या महापालिकांचं, खास करून मुंबई महापालिकेचं तुम्हाला काय वाटतंय? सगळीकडे भगवमय वातावरण आहे. हिंदुत्वाच्या विचाराचे महापौर सगळीकडे बसवायचेत, महायुतीचे महापौर सगळीकडे बसवायचेत, हे जनतेने निर्धार केलेला आहे. आणि म्हणून मला वाटतं की येणाऱ्या 16 तारखेला या 29 महापालिकेमध्ये आय लव्ह महादेववाला महापौर सगळीकडे बसतील. असं चित्र दिसतंय सगळीकडे, कारण ज्या पद्धतीने विरोधक सुद्धा आक्रमक पाहायला मिळत आहेत. नाही, विरोधकांचा जो छुपा अजेंडा आहे इस्लामीकरणाचा, तो जनतेसमोर खुला झालेला आहे. कारण जनतेने खूप सोसलेला आहे, अनुभवलेला आहे. ज्या पद्धतीने त्याने हक्काच्या जमिनी लँड जिहादच्या नावाने घेणं, लव जिहादच्या नावाने घरातल्या माता भगिनींचं आयुष्य खराब करणं, आणि मुंबईसारख्या शहरामध्ये भोंग्यांचा त्रास होणं, या सगळ्यामुळे मुंबई असो आणि सगळ्या अन्य जनतेने आता इथे हिंदुत्वाचाच विचार जसं विधानसभेला चालला तसंच इथेही चालणार. कारण का लोकसभेच्या निवडणुकीच्या नंतर उद्धव ठाकरेच्या उमेदवारांनी ज्या पद्धतीने हिरवा गुलाल उडवला, तर सर तनसे जुदाचे नारे दिले, पाकिस्तान जिंदाबादवाले नारे दिले, ते महाराष्ट्राची, मुंबईची आणि महापालिकेची शहरामध्ये राहणारी जनता विसरलेली नाही आहे. उद्धव ठाकरेला मत म्हणजे जिहादाला मत, काँग्रेसला मत म्हणजे मुस्लिम लीगला मत, हे सरळ स्पष्ट असल्यामुळे मला वाटतं की येणाऱ्या 15 तारखेला मुंबईची जनता आणि 29 महापालिकेची जनता ही हिंदुत्वाचाच विचार नजरेसमोर ठेवून मतदान करेल आणि 16 तारखेला सगळं भगवमय करेल. ज्या पद्धतीनं दोन वक्तव्य उद्धव ठाकरे जे आहे ते वारंवार करतायत. एक पहिलं म्हणजे आम्ही जन्माने जो आहे तो मुंबईकर आहोत, आम्ही मुंबईत जन्माला आलेलो आहोत, परंतु जे सध्याचे राज्यकर्ते आहेत ते मुंबईत जन्माला आलेले नाहीत असं वारंवार वक्तव्य केले जाते. जेणेकरून जे मुख्यमंत्री आहेत ते नागपूरचे आहेत असा उल्लेख करताना पाहायला मिळत आहे. आता ते मुंबईचे जन्माला आले तरी पण ठाकरे कुटुंब हे महाराष्ट्राचं तरी आहे का? आम्ही मुळापर्यंत पोचायचं का? मूळ बाहेर काढायचं का? मग आम्हालाही तोंड बाहेर उघडायला लागेल. आणि मुंबईचे तुम्ही आहात जन्मलेला असं सांगता उद्धव ठाकरे आणि त्या राज ठाकरे साहेब आणि सगळे, तर त्यांनी काय एवढे दिवे लावले मुंबईसाठी? काय केलं मुंबईकरांसाठी? बांगलादेशीने रोहिंग्या वाढवले, हां, मुंबईमध्ये हिरवकरण केलं, हे त्यांनी केलं. आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी जे काही मुंबईसाठी केलं, मुंबईच्या विकासासाठी केलं, मुंबईच्या इन्फ्रास्ट्रक्चरसाठी केलं, ह्यांना एवढ्या वर्ष तरी जमलं का? ह्यांना एक जमलं, मातोश्री एक तर मातोश्री दोन करणं, तेवढंच. बाकी काय त्यांना जमलेलं नाही. म्हणून उद्धव ठाकरेंनी तरी मुंबईशी आपली नाळ जोडू नये. मुंबई हे त्यांच्यासाठी फक्त खाण्यासाठी आणि पोट भरण्यासाठी, आणि बाहेरगावचे दौरे करण्यासाठीच मुंबईची महापालिकेची सत्ता होती. खऱ्या अर्थाने मुंबईला कोणी काय दिलं असेल, मुंबईला विकसित केलं असेल, तर ते फक्त ना फक्त आदरणीय देवेंद्र फडणवीसांनीच केलं. हे फक्त लुटारू आहेत. जिहाद हृदय सम्राट उद्धव ठाकरे हा फक्त लुटारू आहे. आणि फक्त तुम्ही 15 तारखेला अगर मुंबईकर सतर्क राहिले नाही ना, तर मुंबईचं नाव बदलून हे मोहम्मद लँड करून टाकणार आहे, ह्यांची अशी तयारी आहे. असे फतवे बाहेर निघतील बघा यांच्यासाठी कसे. म्हणून मुंबईकरांनी सतर्क राहायला पाहिजे. आणि ज्या आदरणीय देवेंद्र फडणवीसांनी या मुंबईला खऱ्या अर्थाने जागतिक दर्जाचे शहर बनवण्यासाठी सगळी काय ताकद लावली, काम करून दाखवलं, आणि अजून खूप करायची त्यांची इच्छा आहे. त्याच विकासाच्या विचाराचा आणि सुरक्षित ठेवणाऱ्या लोकांच्या हातातच ही मुंबई दिली पाहिजे. वारंवार मुंबईमध्ये मराठीचा मुद्दा असेल, आता त्यांनी एक दुसरा मुद्दा जो केला की आम्ही स्थानिक आहोत त्यामुळे आम्हालाच मतदान करा, हे बाहेरून आलेले आहेत, म्हणजे ते नागपूरचे आहेत सध्याचे मुख्यमंत्री, असा एक नेरेटिव्ह. कोण आहे? पाकिस्तानचे आहोत काय? कराचीचे आहोत? आम्ही तो मूळ मुंबईकर आहोत, आम्ही तो मूळ महाराष्ट्राचे लोक आहोत. बाहेरून अशा टप्प्याटप्प्याने आलेले नाही आहेत. मग एक पत्रकार परिषद घेऊन दाखवायला लागेल ठाकरे कुटुंब कुठून आलं, कसं आलं, हां. आणि म्हणून कोणाच्या मुळापर्यंत जाण्या अगोदर आमच्याकडे पण बघा काय आहे ते सगळे, आम्ही कोण आहोत,
तुमच्यासारखे नाहीत इकडचे मीठ खायचं आणि बाहेरचे पाकिस्तानवाल्यांची चाटायची, असा आमचा कार्यक्रम नाही. उद्धव ठाकरे थेट आज म्हणतायत की आम्ही केलेल्या कामाचं क्रेडिट तुम्ही का घेताय, मग तुम्ही कशाला जन्माला आलात, उद्धव ठाकरेंनी थेट म्हटलेलं आहे. मुळात म्हणजे मला एक तुम्ही सांगा, मराठी हिंदू नाही आहेत काय? हे मला नवीन संशोधन कळलेलं आहे. आणि तुम्ही केलेली कुठली कामं, मातोश्री 1 तर मातोश्री 2 केलं, हे मातोश्री 2 हे तुमचं केलेलं काम. ते महापौर बंगला हडपला बाळासाहेबांच्या स्मारकाच्या नावाने, आणि तिथे तुमचा मुलगा नाईट लाईफची थेरं करतो, हे तुम्ही केलं. मुंबईमध्ये बांगलादेशी आणि रोहिंगे मुसलमानांची संख्या वाढून दाखवली, हे तुम्ही केलं. मुंबईमध्ये सगळीकडे मुंबई महापालिकेच्या जागांवर अनधिकृत थडगे आणि मदरसे बांधून दाखवले, हे तुम्ही केलं. आम्ही कुठे बोलतो नाही केलं, केलं ना हे सगळी कामं. पण मुंबईचा विकास कोणी केला असेल, कोस्टल रोड, मेट्रो, पायाभूत सुविधा, कॉन्क्रीट रोड, हे सगळे कोणी केलं असेल ना, तर छातीटोक पद्धतीने आम्ही सांगतो की देवेंद्र फडणवीस साहेबांनी आणि महायुतीच्या पक्षांनी केलेलं आहे. उद्धव ठाकरे वारंवार एक प्रश्न उपस्थित करतात की बस जर देवेंद्र फडणवीस हिंदू असतील तर त्यांनी जाहीर करून दाखवावं. ज्या पद्धतीने तुम्ही त्यांना आव्हान देताय त्यावरती त्यांची ती एक प्रतिक्रिया. अरे हिंदू पहिला, आता तू तुझे पहिली सर्टिफिकेट दे. उद्धव ठाकरेचं राजकीय धर्मांतर झालेलं आहे. तो कदाचित आता 5 वक्ती नमाज पण पडायला सुरू करणार. त्याला विचार, बाबा तू सिद्धिविनायकला जातो की हाजी अल्लीला जाऊन बसतोस? म्हणून तुम्ही हिंदूंची असल्याची सर्टिफिकेट ना उद्धव ठाकरेंनी तरी आमच्याकडून मागू नये. पहिलं तू त्या गोलटोपी दाढीवाल्यांचा दाढी कुरवळत तू किती त्यांचे लाड करत करत मुंबईला आज अक्षरशः मुंबईचं नाव बदलेपर्यंत ह्यांच्या सगळ्या गोष्टी मनसुबे ठरलेले आहेत, षडयंत्र ठरलेलं आहे. सगळे मुंबईचं नाव बदलून मोहम्मद लँड करणं हे सगळं ठरलेला कार्यक्रम आहे. आणि म्हणून त्यांनी तरी आमच्याकडे हिंदूचं सर्टिफिकेट मागू नये. तू पहिला काय, तुझं पहिलं जे राजकीय धर्मांतर तुझं जे झालं आहे ना, आता त्याचे पुरावे आम्हाला आता 15 तारखेनंतर मिळतील. ते म्हणतात की तुमचा महापौर बसला तर मुंबईचं बॉम्बे तुम्ही कराल. हो, पण मुंबईचं बॉम्बे तर आयुष्यात होणार नाही. मुंबईचं तो मुंबईतच राहणार. फक्त तू शब्द दे पहिला. तुम्ही शब्द दिला पाहिजे की मुंबईचं मोहम्मद लँड होणार नाही. तुम्हाला मुंबईमध्ये उर्दू भवन उघडायसारखे वाटतात, तुम्हाला मुंबईमध्ये आझान स्पर्धा घ्यायला वाटतात. मुंबईच्या ज्यांनी बॉम्बलास्टमध्ये त्याचा हात होतो याकूब मेनन, त्याचं तुम्ही कबरीचं सुशोभीकरण करता. उद्या हे दाऊदचं स्मारक बांधतील मुंबईमध्ये. बाळासाहेबांचं स्मारक तर लांब राहिलं, उद्या दाऊद इब्राहिमचं स्मारक बांधतील आणि तिथे लोटांगण घालायला जातील. आश्चर्य वाटायला गरज नको. मग राज ठाकरे सुद्धा आता उद्धव ठाकरे जसे सरकारवर टीका करतात तसं राज ठाकरेंनी सुद्धा मुलाखतीमधून सरकारवरती टीका केलेली आहे. भाजपकडे मोदी आणि EVM मशीन आहे, त्यामुळे त्यांना ही सगळी मस्ती आलेली आहे. हो, पण मला वाटतं की मोदी साहेबांसाठीच प्रचार बिनशर्त पाठिंबा आदरणीय राजसाहेबांनी दिलेला. आत्ता 12 महिन्या अगोदर 12 महिन्यामध्ये असे काय उन्हाळा पावसाळा आला की बिनशर्तचं एवढं सगळं बिघडलेलं आहे, मलाच कळलेलं नाही. बेसिकली अचानक कसं तुम्हाला जिथे बोंगे बंद करणारे मदरसा आणि मस्जिदीमध्ये तुम्ही बघा हत्यार ठेवलं आहे की नाही हे बोलणारे आदरणीय राजसाहेब ठाकरे, अचानक तुम्हाला महाकुंभवर एवढी खाज यायला लागली, पाण्यावर एवढी खाज यायला लागली, एवढं तुम्हाला मुसलमानांबद्दल प्रेम वाढायला लागलं. हे जिहादी हृदय सम्राटच्या मांडीला मांडी लावून एकाच सोफ्यावर बसण्याचा परिणाम आहे का? उद्धव ठाकरेंनी ते काय हिरवा गुलाल थोडा राजसाहेबांच्या पण डोक्यावर लावला आहे का, असा संशय आला लागलेला आता. एक शेवटचा प्रश्न, जयंत पाटील टीका करतात की भाजपची अवस्था पिंजरा पिक्चर जो आहे, चित्रपट जो आहे त्यासारखी झालेली आहे. आता जाऊन दे, कोण कुठल्या पिंजऱ्यामध्ये आहेत. आणि जयंत पाटील साहेबांच्या पिंजऱ्याची चावी हे कुठल्या रोहितकडे आहे हे त्यांना माहिती आहे. एक शेवटचा प्रश्न, ज्या पद्धतीने स्थिती मुंबईतली आहे, महापौर महायुतीचा बसेल, काय वाटतं तुम्हाला? नक्कीच बसणार. मी जसं तुम्हाला सांगतो, मुंबईच्या जनतेने आज ठरवलेलं आहे की आय लव्ह महादेववालाच महापौर त्या खुर्चीवर बसवायचा. आम्हाला सुरक्षित राहायचं आहे, एक लक्षात घ्या. आम्हाला 15 तारखेनंतर श्वास घ्यायचा आहे, नाहीतर आमच्या घराच्या बाहेर येऊन हे लोक दरवाजेवर बोंगे लावून जातील आणि 5 वक्तच्या अजान चालू करतील. आमच्या मराठी शाळा बंद करून सगळीकडे उर्दू शिकवायला सुरू करतील. मुंबईचे नावपासून बदलून टाकतील.
आम्हाला आमच्या सणासुदी आमचे गणेश चतुर्थीच्या मिरवणुकीपर्यंत बंद करून टाकण्याची हिंमत हे लोक करतील. कारण का करोनाच्या नावाने निर्बंध फक्त गणेश चतुर्थीवर आणणारा हेच उद्धव ठाकरे होता. तेव्हा ईद आणि मोहरमची जुलूस बंद झाली नव्हती, फक्त गणपतीचीच मिरवणूक बंद झाली होती. पाकिस्तान जिंदाबादचे नारे त्या महापालिकेच्या इमारतीमध्ये सगळीकडे कोपऱ्यावर ऐकायला मिळतील. म्हणून या सगळ्या गोष्टी मुंबईकरांनी विचार करून अगर हे व्हायच्या नसतील तर आईलं महादेवाला महापौर तिथे बसवा. आम्ही तुम्हाला विश्वास देतो, विकसित मुंबई, सुरक्षित मुंबई आणि भगवमी मुंबई तुम्हाला आम्ही करून दाखवू हा विश्वास देतो. धन्यवाद. साहजिकच आहे, मंत्री नितेश राणे आपल्या सोबत होते. त्यांनी म्हटलेलं आहे की युतीचा महापौर जो आहे तो मुंबईमध्ये यावेळी बसणारच आहे. हा विश्वास जो आहे तो ते व्यक्त करत आहेत. कॅमेरामन रोहन सोबत विनायक डावरुंग, TVN मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.